नमस्कार, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। या आठवड्यामध्ये राज्यात पाऊस कसा पडणार आहे, या आठवड्यामध्ये राज्यात पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये येणाऱ्या दिवसात सक्रिय होण्याची शक्यता आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही बघत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। येणाऱ्या दिवसामध्ये याबद्दलची माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। सध्या आपण पाहू शकता राज्यामध्ये बहुतांश भागात कोरडे वातावरण आहे। कोणत्याही भागात सध्या पाऊस होत नाही आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या आठवड्यात सुद्धा परिस्थिती अशीच असणार आहे। आपण तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हवामान अंदाज सांगितला होता, त्यामध्ये 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच होणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडला तर राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच पाहायला भेटणार आहे। तर अशी परिस्थिती सध्या आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे, असं सध्या आपल्याला मागच्या मॉडेल्स जे आपण तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हवामान अंदाज सांगितलं होतं त्यामध्ये दिसत होता। सध्या तशी परिस्थिती आता राज्यामध्ये आपल्याला इथे पुढे दिसत आहे। मित्रांनो, संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात पावसाळी परिस्थिती कशी असणार आहे या संदर्भातली जर की मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली, तर या संपूर्ण आठवड्यामध्ये जर आपण पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला, म्हणजे आज 3 तारीख आहे, 3 ऑगस्ट रोजी, 4 ऑगस्ट रोजी आणि 5 ऑगस्ट रोजी, तर राज्यामध्ये काही मोठा पावसामध्ये परिवर्तन आपल्याला दिसणार नाही आहे। संपूर्ण राज्यामध्ये अनेक भागात कोरडे वातावरण पुढच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। अनेक भागामध्ये पुढच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता कमीच दिसत आहे। त्यानंतर 6, 7 आणि 8 तारखेला आपल्याला, जसं आपण 7 आणि 8 तारखेवर आलो तर इकडे कोकण किनारपट्टीचा दक्षिण भागामध्ये, यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि इकडे सातारा या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस वाढताना दिसणार आहे। 7 आणि 8 तारखेपासून या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर जसं आपण 9, 10 आणि 11 तारखेवर आलं तर 9, 10 आणि 11 तारखेला या भागामध्ये, यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इकडे धाराशिव, लातूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागापर्यंत तुरळक ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये खास करून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये येणाऱ्या 9 तारखेपासून पावसामध्ये वाढ होणार आहे आणि या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे। जर आपण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर विदर्भामध्ये सुद्धा 9, 10 आणि 11, 12 तारखेपासून तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। हलका पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस 1-2 तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, अशी शक्यता विदर्भाच्या भागामध्ये 9, 10, 11 आणि 12 तारखेच्या आसपास आपल्याला इथे तयार होताना दिसत आहे। बाकी राज्यामध्ये पावसाचा जोर हा आता येणाऱ्या 14-15 तारखेपर्यंत कमीच आपल्याला पाहायला भेटणार आहे। कारण कुठलेही मोठे वेदर सिस्टम जेव्हापर्यंत राज्याच्या आसपासच्या भागामध्ये आपला प्रभाव नाही टाकत तेव्हापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे। दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे आणि बाकी राज्यामध्ये काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे। येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की 14, 15, 16 तारखेनंतर पाऊस हा वाढताना आपल्याला राज्यामध्ये दिसू शकतो, पण सध्या यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कारण येणाऱ्या दिवसामध्ये आपण याबद्दलचा अपडेट तुम्हाला नंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीतच राज्यामध्ये या आठवड्यामध्ये मोठा बदल सध्या दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दिसत आहे। 8 आणि 9, 10 तारखेच्या आसपासच्या भागामध्ये, या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात। बाकी राज्यामध्ये मोठ्या पावसाचे सरी सध्या दिसणार नाही आहेत। प्रामुख्याने हवामान अनेक भागामध्ये, अनेक तालुक्यांमध्ये कोरडेच पाहायला भेटणार आहेत। काही भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होऊ शकते, पण हा पाऊस काही तालुक्यासाठी आणि काही गावांसाठीच असणार आहे। असं नाही की सर्वच गावांमध्ये पाऊस होणार, काही तालुक्यांमध्ये आणि काही भागामध्येच हा पाऊस पडणार आहे। बाकी मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसत नाही या संपूर्ण आठवड्यामध्ये, आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर काही बदल घडतोय तर नक्कीच अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये जर की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.